नमस्कार सर्वांना. तर मी अर्चना, तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर इथे आज मी टाकाऊ कपड्यापासून 2 टिकाऊ वस्तू बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी हा पडद्याचा कापड घेतले आहे. त्याची रुंदी घेतलेली आहे 38 आणि याची जी लांबी आहे ती आहे 44. तर अशा प्रकारे हा कापड घेतलेले आहे. हा एक्स्ट्राचा असा कापड होता, तो असा टाकूनच द्यायचा होता, पण मी म्हटलं याचं काहीतरी आपण यूज करू शकतो. तर मी इथे आता याची 4 पदरी अशी घडी घालून घेतलेली आहे. अशा प्रकारे 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे मी आता बघू शकता तुम्ही 4 पदरी आणि नंतर इथे आपली ही मोठी परात असते सर्वात, ती ठेवून इथे आता मी गोलाकार अशी चॉकच्या साहाय्याने निशाण करून घेते. पूर्ण गोलाकार हा आपला आला पाहिजे. आणि आता मी इथे चॉकच्या साहाय्याने झाल्याच्या नंतर इथे आता कटिंग करून घेते. पूर्ण हा गोलाकार हा कापड हा कट करायचा आहे. तर हे 4 पदर कैचीने कट होत नव्हते, तर मी इथून 2 पदर असे घेतलेले आहेत कट करण्यासाठी. मग 2 पदर कट करून घेते गोलाकार असे. तुम्ही अशा प्रकारे तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त गोलाकार हा कापड कट करू शकता. आणि असे कापड फेकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी यूज होतं आणि ते दिसायला देखील छान दिसतं. तर अशा प्रकारे मी कापड कट करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही गोलाकार. ही देखील खूप जुनी चादर आहे, तर ती देखील अशीच मला टाकून द्यायची होती, तर मी याचा यासाठी यूज करणार आहे. तर आता हे गोलाकार जे आपण कट करून घेतलेलं आहे ते चादरीच्या कापडावर ठेवून आपल्याला पुन्हा त्याच साईजची चादर ही कट करून घ्यायची आहे. चादर देखील मी 4 फोल्ड केलेलं आहे चादरीचं आणि ती देखील अशी गोलाकार पूर्ण कट करून घेते मी. आपल्याला जेवढी साईज पाहिजे आपण त्या प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये कट करून घेऊ शकतो. बघू शकता तुम्ही हे 4 पदर आहेत आणि आता मी इथे हे पूर्ण चादर अशी कट करून घेतलेली आहे. तर त्यानंतर हे 4चे 4 पदर असे व्यवस्थित गोलाकार अंथरून इथे मी पूर्ण शिलाई मारून घेणार आहे गोलाकार अशी. तर अशा प्रकारे पूर्ण गोलाकार ही शिलाई मारून झालेली आहे आपली. त्यानंतर आपण जो कापड कट करून घेतला होता गोलाकार, तो असा सरळ बाजू आतल्या बाजूने आणि उलटी बाजू ही वरच्या बाजूने ठेवून याला देखील मी गोलाकार अशी शिलाई मारून घेते. पूर्ण अशी गोलाकार शिलाई मारायची आहे आपल्याला, पण याच्यातमधली जो काही भाग आहे आपल्याला तो आपल्याला ओपनमध्ये ठेवायचा आहे. तर पूर्ण अशी संपूर्ण गोल शिलाई मारून नाही घ्यायची आपल्याला. शकता जो हा एवढा भाग आहे मी ओपनमध्ये ठेवलेला आहे. तर त्यानंतर इथे पुन्हा मी डबल शिलाई इथे मारून घेत आहे. डबल शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपला जो हा कापड आहे हा मी सरळ करून घेतलेला आहे. त्यानंतर हा एक्स्ट्राचा जो भाग आहे आपला तो मी इथे कट करून घेत आहे. तो कट झाल्याच्या नंतर आपल्याला जो आपण चादरीचा भाग आहे तो आपल्याला याच्या आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पूर्ण सेट करायचा आहे व्यवस्थित. कुठे आतल्या बाजूने घोळ असा आला नाही पाहिजे. तर हा व्यवस्थित असा पसरवून घेतलेला आहे मी. तर अशा प्रकारे हा आपला पसरवून झालेला आहे व्यवस्थित. आणि ही बाजू जी आहे आपली ओपनमधली, तर आता ही इथे मी बंद करून घेते. दोन्ही जे आपले कापड आहेत ते आतमधल्या साईडने थोडे फोल्ड करून पूर्ण मी अशी इथे ही जी आपली ओपन साईड बंद करून घेते आहे. तर दोन्ही जे भाग आहेत आपल्याला थोडे थोडे फोल्ड करायचे आहे आतमधल्या बाजूने आणि त्यानंतर पूर्ण अशी गोलाकार इथे शिलाई मारून घेते मी.
अशा प्रकारे मी दोन्ही बाजू ज्या आहेत त्या थोड्या थोड्या आतमध्ये फोल्ड करून इथे पूर्ण बाजू ही आपली बंद करून घेतलेली आहे, शिलाई मारून घेतलेली आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि त्यानंतर हा आपला गोलाकार असा शेप झालेला आहे रेडी। तर आता मी ना याच्यावरती पूर्ण शिलाई मारून घेते। तर जो आपला आतमधला कापड आहे तो अगदी व्यवस्थित हा बसेल। तुम्ही असे देखील यूज करू शकता। तर इथे पूर्ण अशा शिलाई मारून घेते मी झिगझॅगमध्ये। तर इथे आता कधी कधी हा जाड कापड येतो, कारण की आपण इथे फोल्ड केलं होतं त्यामुळे। तर इथे सुई ही सावकाश आपल्याला फिरवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपण कधीही असे जे आपण जाड कापडाचे बनवायचे, जेणेकरून ते लादीवरून सरकणार नाही। तर जो हे कापड आहे ते लादीवरून सरकत नव्हते, कारण की हे थोडं जाडसर कापड होतं। आणि त्यानंतर मी आता हे पूर्ण इथे शिलाई मारून झालेल्या आहेत माझ्या, बघू शकता। तर अशा प्रकारे मी हे पूर्ण झिगझॅगमध्ये शिलाई मारून घेतलेले आहेत क्रॉसमध्ये। आणि आता हे तुम्ही यूज करू शकता पायदान म्हणून। तर ही माझी पायपुसणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। तेव्हाच हे पण कापड कट करून घेतलं होतं, पण हे जरा कमी असं कट केलं होतं। त्यानंतर तुम्ही बघू शकता हे मी इथे हार्ट तयार केलेला आहे कट करून। तर हे जुनं स्वेटर होतं, तर जुनं स्वेटरची जी टोपी होती तर त्याचेच मी इथे यूज करते। तर या जुन्या टोपीच्या आतमधला जो भाग होता तो रेड होता, आणि तो आता इथे मी असा हार्ट शेपमध्ये इथे कट करून घेते आहे। आणि इथे माझी मुलगी देखील माझी हेल्प करत होती। तीच मला इथे कट वगैरे करून देत होती की मम्मी तू हे असं कर, हे चांगलं वाटेल म्हणून। तिथे जुने कपडे ती बोलते मला याचं काहीतरी बनवून दे। ते म्हटलं ठीक आहे चालेल। तर तिनेच मला आयडिया दिली की हे अशा प्रकारे कट कर, असं लाव। तर मी आता इथे जो आपला गोलाकार कपडा कट करून ठेवला होता त्याच्यावरतीच मी इथे आता हे शिवून घेते। याचे काही धागे वगैरे निघत नाही। हा तो जसा कट केला आहे तर तसाच मी इथे शिवून घेते। तर इथे हा पूर्ण असा हार्ट शेपमध्ये पूर्ण मी इथे शिलाई मारून घेते। आपल्याला जे हार्टचं जे आपला शेप आहे ना तो आपल्याला सरळ बाजूनेच शिवायचा आहे, जे आपली सरळ बाजू आहे कपड्याची तिथे शिवायचा आहे। दुसऱ्या बाजूने देखील सेम त्याचप्रमाणे मी शिवून घेते आहे। जसं आपण पहिला जे शिवून घेतलेलं आहे तसंच मी इथे दुसरा कापड देखील शिवून घेते पूर्ण। आलेलं आहे आपलं शिवून। आता त्यानंतर आपली जी सरळ बाजू होती ती आपल्याला आतमधल्या साईडने ठेवून इथे पूर्ण गोलाकार असं शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे देखील आपल्याला संपूर्ण अशी गोलाकार शिलाई मारायची नाही आहे। तर याच्यामधला देखील थोडा भाग आपल्याला ओपनमध्ये ठेवायचा आहे। तर इथे मी आता अशी अर्धवट शिलाई मारून इथे बघू शकता तुम्ही पूर्ण डबल शिलाई करते इथे, जेणेकरून आपण जे बनवतो ते पुन्हा उसू नये त्यासाठी। तर आता इथे झालेले आहे डबल शिलाई मारून। आणि त्यानंतर इथे आता मी सरळ करत आहे। सरळ केल्याच्या नंतर याच्यामध्ये आता माझ्या मुलीनेच म्हणजे कपडे होते जे लागत नाहीत आपल्याला, जे जुने पुराणे कपडे आहेत ते आता इथे कट करून माझ्याकडे देते। आणि मी आता हे इथे असे टाकत आहे आतमध्ये। तर तुम्ही देखील अशा प्रकारे टाकाऊपासून खूप छान वस्तू बनवू शकता, जेणेकरून ते यूज देखील होईल आणि दिसायला देखील छान वाटतील। तर आता ही झालेली आहे मस्त उशी बनवून गोलाकार अशी। तर बघू शकता तुम्ही। आता ही जी ओपन साईड आहे आपली तर ती मी आता सेम शिवणार आहे। म्हणजे हे जे आपले थोडे थोडे जे भाग आहेत कपड्याचे ते आतमध्ये फोल्ड करणार आहे। आणि ते आता आतमध्ये दोन्ही खालच्या आणि वरचा जो भाग आहे हा आपल्याला घ्यायचा आहे, आणि तो आतमधल्या साईडने फोल्ड करून इथे अशी शिलाई मारून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। आणि इथे आता मी शिलाई अशी गोलाकार जी आपली ओपन आहे तिथे शिवणार आहे पूर्ण। आता हे शिवून झाल्याच्या नंतर ही छानशी अशी उशी झालेली आहे तयार, बघू शकता तुम्ही। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।